सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदय माझे अनिक काही इच्छा आम्हा नाही चढ तुझे नाम गोड पांडुरंगा जन्मोजन्मी ऐसे मागितले तूज जन्मोजन्मी ऐसे मागितले तूज आम्हासी ते सहज द्यावे आता अनिक काही इच्छा आम्हा नाही चाड तुझे नाम गोड पांडुरंगा तुका म्हणे तुझा ऐशेजी दयाळ दंडिता सकळ नाही आम्हा अनिक काही इच्छा आम्हा नाही चाड तुझे नाम गोड पांडुरंगा पांडुरंगा करू पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा तुझे चरणा संसारिया चरणा संसारिया ज्यांच्या कृपादाने गमेदारी तारो पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका यांचे गेले स्मरण होय सगळं विद्यांचे अधिकरण तेची बंधुश्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुखिया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पुण्यकीर्ती सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदय माझे अनिक काही इच्छा आम्हा नाही चाड तुझे नाम गोड पांडुरंगा सेवेकरता घेतलेला बघ विश्ववंदनीय जगतवंदनीय संतश्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबार यांचा चार चरणाचा हे भगवान परमात्म्याच्या सुंदर रूपाचा ध्यास घेतलेला आणि सुंदर रूपाचं वर्णन करणारा अभंग अखंड हरिनाम सप्ताह मौज आनंदवाडी आणि आजच्या दिवसाची पहिली सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि म्हणून आजच्या दिवशी रूप वर्णन असावं कारण का गोड तुझे रूप आणि गोड तुझे नाम उद्या नाम पण पहिलं रूपाला मान्यता दिली अगोदर रूप पुन्हा नंतर नाम जगद्गुरु तुकोबाराय धर्मनिष्ठ होते आपल्याला काही मुद्दे पाहिजेत पहिला मुद्दा महाराज धर्मनिष्ठ होते धर्मरक्षणाची महाराजांना रात्रंदिवस काळजी होती चिंता होती त्याच्याकरता ते मृत्यूलोकामध्ये आले धर्माचे पालन करणे पाखंड खंड हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम धर्मरक्षण हा महाराजांचा मुख्य हेतू होता मृत्यूलोकामध्ये येण्याचा दुसरी निष्ठा वेदनिष्ठा होती वेदावर महाराजांचा विश्वास होता निष्ठा होती याच्यामध्ये दोन प्रमाण आपल्याला पाहायला मिळतील नवे वेशधारी तुकोबार म्हणतात मी वेशधारी संत नाही तुम्ही आम्ही वेशधारी संत महाराज म्हणतात मी वेशधारी संत नाही नवे वेशधारी तुका हाच वरी वरी आहे तैशी बरी खडे निवडी वेदाची म्हणजे वेदातल्या चारही वेदातले महाराजांनी खडेल असे सिद्धांत दृष्टांत बाहेर काढले आणि पंचम वेद बनवला म्हणजे गाथा बनवला वेदनिष्ठा होती किंवा महाराज म्हणतात वाचा बोलो वेद नीती बोलो वेद नीती वाचा बोलो वेद नीती वाचा बोलो वेद नीती वाचा बोलो वेद नीती वाचा बोलो वेद नीती
वाचा बोलो वेदनिती केले ते करू संती केले ते वाचा बोलो वेदनिती वाचा बोलो वेदनिती धर्मरक्षावयासाठी करणे आठ्या मासी वाचा बोलू वेदनिती करू संती केली ते म्हणजे वेदनिष्ठ होते महाराज, धर्मनिष्ठ होते. आणि तिसरा मुद्दा आहे जगत कल्याणाची तळमळ होती त्यांच्याकडे. येतो हिताचा कळवला पडती हाती मौन काळा बुडत आहे जन न देखवे डोळा म्हणजे तो कळवळा म्हणून हा तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा महाराज भक्तिनिष्ठ होते. एका अवतारात नाही 6 अवतारामध्ये महाराज भक्तिनिष्ठ होते महाराज. आणि भक्तिनिष्ठ होते म्हणून वेळोवेळी भगवान परमात्म्याकडे मागणं मागितलेलं आहे. ते कोणतं मागणं आहे? तुझं सुंदर सावळं गोजिर साजिर रूप माझ्या अंतकरणामध्ये माझ्या हृदयामध्ये अखंड राहू. हा मुद्दा आहे महाराजांचा बोलण्याचा पहिल्या चरणातला. पण आपल्याला आणखी काही मुद्दे पाहिजे. भगवान परमात्मा सुंदर तर आहेच काही असं नाही. कारण का नाथ भागवतामध्ये एकनाथ महाराज म्हणाले त्रैलोकीचे बरवेपण किंवा त्रैलोकीचे सुंदरपण भुलोनी कृष्णापाशी आले जाण. त्रैलोक्यातला सुंदरपणा भुलून देवाच्या सौंदर्याला भुलून त्यांच्यापाशीच आला, देवाच्या पायाजवळच आला. त्रैलोक्यातला सुंदरपणा महाराज ही जग किती सुंदर आहे. भगवान परमात्मा सुंदर आहे महाराज, सुंदर आहे पहिला मुद्दा आहे. पण आपल्याला शेवटचा पाहायचा आहे. त्याच्यानंतर महाराजांनी एक मुद्दा मांडला. भगवान परमात्मा षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. कसा आहे तो? पहिला मुद्दा भगवान परमात्मा षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ऐश्वर्य संपन्न षडगुण ऐश्वर्य संपन्न. ज्ञानोबरायांनी देवाला म्हटले देवा तुझी घोंगडी लई चांगली. म्हणजे स्वगत स्वगत या शब्दाचा अर्थ तो स्वतः प्रकट होतो. तो अजन्म असल्यामुळं योनी मार्गाने त्याचा जन्म नाही आणि म्हणून त्याला मरण नाही. देवाला मरण नाही कारण का योनी मार्गाने तो जन्माला येत नाही. तो अजन्म आहे आणि स्वतःला उत्पन्न करतो. ते वेळी आपले चेनी काय वारे मी साकार होनी अवतारे मग अज्ञानाचे अंधारे गळून गेले. म्हणजे आपले चेनी काय वारे मी साकार होतो म्हणजे प्रगट होतो, प्रगट होतो. रामायणामध्ये बी दादा उभी आलेली आहे. नाही दुखी नले गर्भपोट नाही लागली बेन उद्भट स्वय श्रीराम झाला प्रगट अति उद्भट निज तेज. काय तेज होतं महाराज. पण याच्यात काय सांगितलं महाराजांनी? स्वय श्रीराम झाला प्रगट. प्रगट झाला तो जन्माला नाही आला, प्रगट झाला. देव प्रगट होत असतो. भगवान परमात्मा प्रगट होतो म्हणजे कसा आहे तो? स्वयसिद्ध तो प्रगट होतो म्हणजे स्वगत आहे तो. स्वगत आणि सच्चिदानंद मिळवणी शुद्ध सत्वगुण विनली रे आणि षडगुण गोंडे. त्याच्या दिव्य काय भगवान परमात्म्याच्या दिव्य शरीराला 6 प्रकारचे गोंडे. षडगुण गोंडे रत्नजडित श्याम सुंदरा तुझं शोभली रे. षडगुण गोंडे म्हणलं की बघा
यश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य असा भगवान परमात्मा षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. षडगुण ऐश्वर्य संपन्न आणि एक भगवंती जाण वरकड कोटे काही एक आहे एक नाही. महाराज म्हणतात ऐश्वर्य संपन्न आहे. षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा व्यापक आहे. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत भगवान परमात्मा व्यापक आहे. बरोबर आहे. आणखी एक महाराजांचं प्रमाण आहे. तुका म्हणे माझा बळीया बाप माय हर्षे नांदे सये घराचारी. 4 घरामध्ये भगवान परमात्मा नांदतो. 4 घरं कोणती? अंडज, श्वेदज, उद्भिज आणि जारज असे 4 घर. 4 खाणीमध्ये देव भरलेला आहे. खाणी भरून या राहिला असे आत बोलावया मात ठाव नाही. देव खाणीमध्ये भरलेला आहे. 4 खाणीमध्ये भरलेला आहे. म्हणजे अंड्यामध्ये उद्बीज म्हणजे बीजामध्ये घामापासून निर्माण होणारे, जारकामापासून निर्माण होणारे जीवजंतू प्रत्येकामध्ये देव आहे. म्हणजे देव व्यापक आहे. व्यापक हा विश्वांबर चराचर ज्याचे नाही. देव व्यापक आहे. त्याचे 2 पुरावे ज्ञानोबारांनी दिलेले आहेत. हे समजताना श्री वासुदेव असा प्रतिकी रसाचा ओतला भाव आणि भक्ता माझे राव ज्ञानी. हे सगळं समस्त वासुदेव रूपच आहे. वासुदेवावरच भरलेलं आहे. आणखीन एक ज्ञानोबाराचं प्रमाण आहे. विठ्ठल जडीस्थळी घेता ठाव नाही. आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल बरं का. किंवा तुकोबारे म्हणतात विठ्ठल विस्तारला जळणी विठ्ठल विस्तारला जळणी हे पाताळी भरून सप्तही पाताळी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मानसी विठ्ठल विठ्ठल कोळी दैवत विठ्ठल विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ आवडे विस्ताराला पावला. ऋषी मुनी सर्वत्र देव भरलेला आहे. महाराज म्हणतात एकच प्रमाण महाराजांचं वासुदेव मधलं आहे. सरळ म्हणणार आहे जरीवनी अवघा देव
वासनेचा पुसावा ठाव मग ओळखे तो वासुदेव ऐसा मनी वसुदेवा भावगा सर्वत्र देव भरले आहे, व्यापक आहे तो. दुसरा मुद्दा झाला. नंबर 3 चा मुद्दा सर्व सत्ताधीश आहे. आतही त्याची सत्ता आहे, बाहेरही त्याची सत्ता आहे. बाहेर म्हणावं तर डोंगर, दर्या, समुद्र, वेद, सूर्य, वायू आणि काळ. तो मी विश्वेश्वरेचा आता मी चिगा पंडू सुद्धा मी गोसावी समजता त्रैलोक्याचा आकाशे सर्वत्र वसावे. वायूने नाव भरी उगे नसावे. पावके दहावे वर्षावे जुळे. पावक म्हणजे अग्नी, अग्नीवर त्याची सत्ता आहे. वाऱ्यावर त्याची सत्ता आहे. डोंगरावर दर्यावर त्याची सत्ता आहे. टेकड्या पर्वत त्याची सत्ता आहे. नाहीतर त्यांना आपली सत्ता काढून घेतली किंवा त्यांना जर सांगितलं तुम्ही उठून जावा कुठेतरी म्हणलं की कुठेही उठून जातील टेकड्या. गावच राहणार नाही. सर्वत्र त्याची बाहेर सत्ता आहे. वेदावर त्याची सत्ता आहे. वेदाला बोलवणारा तोच आहे. सूर्याला चालवणारा तोच आहे. म्या बोलविल्या वेदो बोली, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणहारी झोक जगाते चाळीता, म्याची नियमल्या साता काळू राशी तसे भूता. म्हणजे काळावर सुद्धा त्याची सत्ता आहे. बाहेर त्याची सत्ता आहे, आत त्याची सत्ता आहे. आतमध्ये त्याची सत्ता म्हणावं तर महाराजांचा एक अभंग आहे. जिव्हा जाणे फिके मधुर क्षार. जीव म्हणजे आपलं एक मांस आहे. जिभेवर साखर टाकली गोड लागते, मीठ टाकलं खारट लागतं, तिखट टाकलं तिखट लागतं, कडू टाकलं कडू लागतं. पण समजा भाजलं आपल्याला पायाला आणि वरचं कातडं निघून गेलं, पांढरा शिपट पाय असा कोळ फुटल्यासारखा दिसू लागला, ते मासच आहे. आपल्या पायाचं ते मासच आहे. त्या मासावर जर तिखट मीठ टाकलं तर त्याला गोडही लागत नाही, तिखटही लागत नाही, उलट आग पडते. हे मासच आहे आपल्या शरीराचं. हेही मासच आहे. जीभ म्हणजे आपलं मासच आहे. येर मास हातास पर न कळे. तर महाराज म्हणतात हाताला कळत नाही, पायाला कुठं कळत नाही, कुठल्याच मासाला कळत नाही, पण जिभेला मात्र कळतं. ही सत्ता कोणाची आहे? तो कामाने आयची जयाची सत्ता. कात्या अनंता विसरली देखावे नेत्री, बोलावे मुखे, चित्ता सुख दुःखे कळू येते. ही सगळी आतमध्ये त्याची सत्ता आहे. भगवान परमात्मा आपल्या हृदयात राहून आपल्या सर्व इंद्रियाचं चलनवलन करतो. सर्व इंद्रिय आपल्या हलवतो तो महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात चाले हे शरीर कोणाचे
कसा आहे, बाहेरही सत्ता त्याचीच आहे, तिचा सर्व सत्ताधीश आहे. तिसरा मुद्दा, पहिला सगुण ऐश्वर्य संपन्न आहे, दुसरा व्यापक आहे, तिसरा सर्व सत्ताधीश आहे, आणि चौथा मुद्दा, आणखी मुद्दे बरेच सांगता येते पण आपल्याला एवढे घ्यायचे नाही. चौथा मुद्दा तो सुंदर आहे. राम बरोबर, कृष्ण बरोबर, सुंदर बरोबर बाई. सुंदर आहे. मी मगाशी सांगितलं का ना, श्रीराम स्वय अयोनी, तो स्पर्शाला नाही जन्म योनी, कौशल्या सन्मुख देखे नैनी आश्चर्य म्हणे विपरीत. बालकाडातले बोले कौशल्या मातेला सुद्धा आश्चर्य वाटलं. आणि मला सुद्धा कळा आल्या नाही, इंजेक्शन सुद्धा करावं लागलं नाही, हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं नाही, काहीच करावं लागलं नाही. आणि हे तर लेकरू माझ्या समोर आहे. नाही दुःखाने गर्भपोट, नाही लागले वेन उद्भट, श्रीराम झाला प्रगटाती उद्भट निधेचे. काय तेज होतं महाराज. त्याचं वर्णन तुकोबाराने डाकाच्या अभंगात केले. शंकर महाराज भगवान परमात्म्याच्या तेजाचं वर्णन डाकाच्या अभंगामध्ये तुकोबाराने केले. कोटी रवी शशी तेजे लोपल्या सकाळावं, कोट्यावधी सूर्य आणि कोट्यावधी शशी म्हणजे चंद्र बरं का, त्याच्या प्रकाशाने लोप पावलं. प्रकाश बंद झाला, कोट्यावधी सूर्याचा प्रकाश बंद पावला. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. बस एवढंच म्हणायचं आपल्याला. आपल्याला वेळच नाही पुढं, आणि ते वेळ जास्त लागतो आपल्याला, पुन्हा जास्त लांबवायचं. दिव्य तेज आहे महाराज, तेजोबाई कांती आहे. कोटी रवी शशी तेज रोपल्या सगळं इतकं तेज महाराज. आणि ते तेज ती मूर्ती कौशल्या मातेनं पाहिली महाराज. स्वप्रकाशे स्वलीळा, दादा त्याच्या पुढची उभी आहे. स्वप्रकाशे स्वलीळा निज तेजे अति स्वज्वळा, घवघवीत घनसावळा पाहिर डोळ्या कंसाला. काय ते सुंदर रूप होतं महाराज. कंसाला पाहतच राहिलं. इतका सुंदर एकनाथ महाराजांनी अभंग केल्यावर का शंकर महाराज. सुंदर ते ध्यान मांडीवर घेऊन, सुंदर ते ध्यान मांडीवर घेऊन, कौशल्या सुंदर ते ध्यान मांडीवर घेऊनी, कौशल्या जननी गीत गाय. मांडीवर घेऊन त्याला गाणी म्हणायची. कौशल्या माता म्हणजे मी आमच्या ईडीमध्ये परवाच्या अभंगामध्ये सांगितलं, रामरूप केली रामे कौशल्या मावली, पण वात्सल्य भावानं वात्सल्य प्रेम होतं कौशल्याचं महाराज प्रभू रामचंद्रावर. आणि म्हणून गीत गाय मांडीवर घेतलं, स्तरपान दिलं आणि गाणे गायला सुरुवात केली. सुंदर ते ध्यान सुंदर आहे. भगवान परमात्मा जसा राम अवतारा सुंदर तसा कृष्ण अवतारा सुंदर आहे. कृष्ण अवतारातून रात्री 12 वाजता भगवान परमात्मा गोकुळामध्ये हजर.
ती बी कसं हजर झाले शंकर महाराज. मग मला चिंतन सुचलं मगाशी येताना म्हणून मी सांगतो. तुकोबारायचं एक बाळकिटीमध्ये प्रमाण आहे. देवाला घरा नंदाची या गावा आणि धन्य त्यांच्या दैवा देवाले. दैव म्हणजे नशीब. शांत बसा. दैव म्हणजे यशोदेचं आणि नंदराजाचं नशीब. वाट बघून 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 दोन्ही नशीब फिरायला निघाले. आणि फिरायला निघाले. फिरत 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 ते कुठे आले म्हणे यमुना तीरावर रात्री 12 वाजता. कर म्हणा त्यांना हो भगवान परमात्मा नाही. फिरत फिरत यमुना तीरावर आले. नेमकं 12च्या सुमारास भगवान 11:30 पावणे 12च्या सुमारास नेमकं वसुदेव भगवान परमात्म्याला टोपलीत घालून यमुना नदीतून वर आले. आणि मग देवाची आणि कौशल्य आपलं यशोदा मातेच्या नशिबाची म्हणजे दैवाची, नंदराजाच्या दैवाची नशिबाची आणि देवाची भेट त्या यमुना तीरावर झाली. आणि मग वसुदेवानी नंदाच्या घराला भगवान परमात्म्याला आणलं. त्याच्या मागे ही दोघं नशीब आले. कुणाचं नशीब? यशोदेचं नशीब आणि नंदराजाचं नशीब. म्हणजे महाराज वर्णन करतात देव आला घरा नंदाच्या गावा धन्य त्यांच्या दैवा देव आले. दैव म्हणजे नशिबाला देव आले. त्यांच्या नशिबाने हुडकूनच आणले ते देवा. रात्री 12 वाजता सकाळी गर्दी झाली नंदाच्या वाड्यामध्ये. इतकी गर्दी झाली की भयंकर. तो गोबारा आहे नंदाच्या वाड्यामध्ये ज्या भगवान परमात्म्याला यशोदेनं ज्या रूममध्ये पाण्यामध्ये टाकलं होतं त्या पाण्याच्या मेन द्वाराला तो गोबारा उभी होते. बाहेर गोपींची लाईन लागलेली आहे दर्शनाकरता. त्याच्यामध्ये एक गोपी आत गेली. प्रत्येकीला एकदा चान्स. एक सोडायची आणि ती बाहेर आल्यानंतर दुसरी सोडायची. ती बाहेर आल्यानंतर दुसरी सोडायची. असं तिथं तुकोबारा करत होती. कारण का तुका तेथे वारी एका आडोनी दुसरी. एक बाहेर आली की दुसरी पाठवायची. एक बाहेर आली की दुसरी पाठवायची. एक गोळण आतमध्ये गेली जवळजवळ 2 तास बाहेरच आली नाही. हे भगवान परमात्म्याच्या मुखकमलाकडे जे पाहत राहिली आणि त्या स्वरूपानं तिच्या मनाचा जो वेध घेतला तिची चित्तवृत्तीच हरपून गेली. मास्तर चित्तवृत्ती संपली तिची. महाराज हरपूनच गेली. तिनं सांगितलं याच्या रूपे नाही डोळी अशी विठ राहिले ते नीट तटस्थची. तिनं पाण्याजवळ उभारलं. किती पाहू लागले तरी डोळ्याचं त्या डोळ्याला विटच येईना ना. म्हणजे कंटाळा येणार ते स्वरूप पाहत असताना भगवान परमात्म्याचं. तिला कंटाळा येईना त्याला. याच्या रूपे नाही डोळी अशी विठ राहिले ते नीट तटस्थ डोळी राहिले. रूपाच्या लावण्य नेली चित्तवृत्ती. रूपाच्या लावण्यानं घेऊन गेला. भगवान परमात्म्याचं लावण्य रूप सगळं चित्तवृत्ती घेऊन गेला. विधेय गवळण झाली आणि 2-2.5 तास तिचं उभारले. महाराजांनी बराच वेळ वाट बघितली. महाराज गेले पाण्याजवळ तिच्या दंडाला धरलं. फरफर वडीत बाहेर आले. अगं म्हणजे बाहेर बरं का 1000-2000 गोपींची रांग आहे. प्रत्येकीला दर्शन करायचे. प्रत्येकीला भगवान परमात्म्याला पाहायचे. आणि तू 2-2 तास जर इतका वेळ जर त्या पाण्याजवळ उभारून जर पाच बसशील तर बाकीच्यांनी काय करायचं? मग महाराजांनी हळूच विचारलं तू इतक्या वेळ कशी काय उभारली तिथं? कारण का भक्ताचा अनुभव भक्ताला विचारावा. तो बरं भक्त होते आणि ती पण भक्त होती. भक्ताचा अनुभव भक्ताला. भक्ताचा महिमा भक्ताची सांगते. तिचा महिमा महाराजांना माहिती होता. महाराजांचा महिमा तिला माहिती होता. दोन्ही एका जातीची मिळाली. माझ्या जातीच्या मध्ये भेटो कोणी ती भेटली बघा त्यांच्या जातीची. तुकोबाराच्या जातीची तिला विचारलं इतक्या वेळ तू काय करत होतीस तिथं? तिने सांगितलं महाराज भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचा मुखकमलाचा भोग इतका गोड होता की मला तोंडाने सांगता येत नाही आणि लिहूनही सांगता येत नाही. कारण का गोड लागे परी सांगताची नाही. बैसे मिठी सई आवडीची माझ्या चित्ताची माझ्या नेत्राची मिठी आवडीनं त्याच्या शरीरावर बसली, त्याच्या कांतीवर बसली, त्याच्या स्वरूपावर बसली. ते परत फिरा आणि तुकोबारा तीच म्हणतात तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पण असं स्वरूप ही गौरीची कथा झाली. यशोदा माता भगवान परमात्मा रांगायची पण यशोदा बाहेर जाताना आत येताना घरकाम करत असताना नेहमी पुन्हा त्याच्या मुखकमलाकडे पाहिजे. तिला वाटायचं बाळ चांगले ओ बाळ चांगले ओ
म्हणता चांगले वेळ लागे ओ बाळपणी हरी खेळी मथुरा माझारी पाळी घागरिया सरी करदोडा वाकी मुख पाणी माता प्रेम नासा माये चित्ता धन्य मानवे संचिता उडवली याची काय माझं संचित आहे काय माझं नशीब आहे मी या त्रैलोक्यात धन्य आहे भाग्यवान आहे आपले कुठे ब्रह्मांड नाही बाळकृष्ण नंदा घरी आनंदाने बाळ रूपानं तो माझ्या घरी आला मी मोठी भाग्यवान आहे मग जाता येता बाहेर येताना आत जाताना बाहेर येताना मुख कमलाकडे पाहायची त्याच्या रूपाकडे पाहायची त्याच्या मुखाकडे पाहायची आनंद वाटायचा इतका सुंदर मुख पाहे माता प्रेम समाये चित्ता धन्य मानवी संचिता उडवली आजी कृष्ण अवतारामध्ये भगवान परमात्मा अति सुंदर जितका कृष्ण अवतारामध्ये सुंदर जितका कृष्ण अवतारामध्ये सुंदर तितका या नव्या अवतारामध्ये सुंदरच आहे तितका सुंदर त्याच्यापेक्षाही सुंदर कारण अवतार किती घेतले 10 अवतार घेतले 7वा राम अवतार 6वा परशुराम 5वा वामन 4था नरसिंह 3रा वराह 2रा कच्छ आणि पहिला मत्स्य नवव्या अवतारामध्ये भगवान परमात्मा अति सुंदर आहे किती सुंदर आहे ती बाळ आहे सुंदर लेकरं सुंदर दिसतात बरं का मोठे माणसं सुंदर दिसत नाही किती मोठे उद्या म्हातारी माणसं सुंदर दिसणार नाही थोडं माणसं सुंदर दिसणार नाही बघा तोंडाकडे सुद्धा बघ वाटणार नाही लहान मुलं सुंदर दिसतात गोंडस दिसतात आणि रूपवान असतात महाराज तसा भगवान परमात्मा आमचा बाळ रूप आहे नागर गोडे बाळ रूप ते स्वरूप काळीचे गाई गोपाळाच्या संगे आले लागे पुंडलिका जो पुंडलिका करता आला जो गाई गोपाळ सगळं घेऊन आला सगळे आणीला परवार गाई गोपाळांचे भार आणीला परिवार गाई गोपाळ अशा सगळं तो आला तो भगवान परमात्मा बाळ रूप आहे पांडुरंग बाळ मूर्ती गाई गोपाळ सांगाती येऊन या पीती उभे समची राहिली बाळमूर्ती आहे महाराज बाळमूर्ती आहे म्हणून शंकर महाराज देवाला अजून मतदान आलं नाही तुम्हाला आम्हाला सगळ्याला मतदानाचा हक्क आला देवाला मतदानाचा हक्क आहे का नाही एवढा मोठा देव त्याला देवली का सरकारनं मतदान नाही तो बाळ आहे तो त्याचं वय झालं नाही मतदानात चालू बाळमूर्ती आहे महाराज बाळमूर्ती आहे आणि सुंदर आहे महाराज याची 2 उदाहरणं गाथ्यामध्ये तुकोबांनी दिले किती सुंदर आहे गुणाला विठेव
विठेवरी पितांबरधारी सुंदर जो सुंदर आहे, जो सुंदर आहे त्याला पाहण्याकरता 9 दिव्य स्त्रिया आल्या. त्या भगवान परमात्म्याला पाहण्याकरता 9 दिव्य स्त्रिया आल्या होत्या. दिव्य स्त्रिया म्हणजे बाया, दिव्य बाया, 9 स्त्रिया रूपवान दिसायला दिव्य, त्याला बघण्याकरता आल्या होत्या पंढरी क्षेत्रामध्ये. त्या दिव्य बाया कोण आहेत? 9. पहिली नामसंकीर्तन भक्ती, दुसरी अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन, पादसेवन, आणि आणखीन एक राहिली श्रेवर भक्ती. अशा 9 भक्ती रूपी स्त्रिया, दिव्य स्त्रिया त्याला पाहण्याकरता आल्या होत्या. कारण का ते बाळ होतं राजस आणि सुंदर. डाकाच्या अभंगामध्ये महाराजांनी वर्णन केले, राजस सुंदर बाळा पाहू आली या सकाळाऊ, बिंबी बिंबुनी ठेली माझी परब्रह्मा वेल्लाळाऊ, कोटी रवी शशी जिच्या अंगीची या किळाऊ, राजस विटाबाई माझे ध्यान लागो तुझे पायी हो, जजोन्या चौगासी आपुले लावी सोयी हो. राज सुंदर बाळ आहे, त्याला 9 भक्ती रूपी स्त्रिया पाहण्याकरता आल्या. इतका सुंदर तो. आता आरती मधलं एकच प्रमाण धरणार नाही, पुढे चालणार आहे. सुंदर अंग कांती मुख भाळ सुरेख. त्याची अंगकांती कशी आहे? शरीर कसं आहे? भगवान परमात्मा सुंदर अंग कांती, मुख भाळ सुरेख, म्हणजे मुखही सुरेख आहे आणि भाळ म्हणजे कपाळ सुद्धा सुरेख आहे. हो, बाणाची ओटी अंगी, चंदनाची 52 चंदनाची ओटी अंगाला लावली गेली. बाणाली ओटी अंगी, टिळा साजिरा देख. काय टिळा लावलेला आहे? मस्तकी मुकुट, मस्तकी मुकुट, कानी कुंडले तेज फाके, आरक्त दंत हिरे कसे शोभले निके. काय मुकुट आहे, काय कानामध्ये कुंडल आहे, मकर कुंडले, श्रवणे कुंडले देती ढाळ, दशांगुळी मुद्रिका माळ. नाट्याच्या अभंगामध्ये महाराज बोलतात 10 बोटामध्ये अंगठ्या. आपल्या इकडे किती जरी श्रीमंत मनुष्य असला तरी या 4 बोटामध्ये अंगठ्या आणि या 4 बोटामध्ये अंगठ्या, त्याच्या अंगठ्यामध्ये अंगठी नसते. भगवान परमात्म्याच्या 10 करुंगळीमध्ये 10 बोटामध्ये अंगठे, दशांगुली मुद्रिका, सोन्याच्या कोंदणामध्ये हिरे बसवलेल्या अंगठ्या 10 बोटामध्ये आहेत. दशांगुली मुद्रिका माळ, वैजयंती माळ गळ्यामध्ये शोभत आहे बर का. दंतवळी हिरे झल्लाळ, मुख निर्मळ सुखराशी, दाताच्या ओळी तर असे हिरे चमकायला ओळी. म्हणजे असं वर्णन भगवान परमात्म्याचं तुकोबाराने केलंय. सुंदर अंग कांती, मुख भाळे सुरेख, बाणली उठी अंगी टिळा साजिरा देख, मस्तकी मुकुट काली कुंडले तेज फाके, आरक्त दंत हिरे कशी शोभले निके. जय देवा पांडुरंगा जय रुक्मिणी कांता, आरती ओवाळ. जय देवा पांडुरंगा जय अनाथ नाथा, आणि आरती ओवाळी न तुझ रुक्मिणी कांता. अशा इतका सुंदर भगवान परमात्मा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा तुझं हे सुंदर रूप माझ्या हृदयामध्ये अखंड राहू. मागणं बरोबर आहे महाराजांचं, त्यांना ते शक्य आहे. पण तुमचा आमचा जर विचार केला तर ते सुंदर रूप आपल्या हृदयामध्ये अखंड राहत नाही. का राहत नाही? त्याला बरेच कारण आहे. कारण का देव कुठं राहतो? तैसा हृदयामध्ये मी राम. भगवान परमात्मा सर्वांच्या अंतर्यामी आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये. पण आपले हृदय बाहेर फिरायले. देव हृदयात आहे, आपले हृदय कुठे फिरतात? बाहेर. कुणाचं बायका मुलामध्ये हृदय गुंतलेलं आहे, मुलीमध्ये गुंतलंय, मुलामध्ये गुंतलंय. मी रात्रीच्या कीर्तनामध्ये सांगितलं की विषयी गुंतली विसरली तूज, कन्या पुत्र भाज धनलोभी. धनाच्या लोभानं, भाज म्हणजे बायकोच्या लोभानं बरं का, मुलीच्या लोभानं, पुत्राच्या लोभानं, ही आपले अंतःकरण तिकडे गेले. सगळं आपलं हृदय त्यांच्या पाठीमागं गेलं. देव आपल्या हृदयात आहे, आपलं हृदय तिकडे गेलं. कोणाचं हृदय सत्तेकडे गेलं, कोणाचं नाटकं पाण्यामध्ये गेलं, कोणाचं तमाशाकडे अंतकरण गेले, कोणाचं नाटकाकडे गेलेलं आहे
कोणाच्या कशाकडे गेले, कोणाच्या कशाकडे गेले. आणि म्हणून भगवान परमात्म्याचं सुंदर रूप आपल्या अंतःकरणात राहणं कठीण आहे महाराज, अवघड आहे. आणि ते राहणं अवघड आहे म्हणून बरं का त्याची प्राप्ती अवघड आहे. महाराज सांगतात राहणं अवघड आहे बरं का, हेची थोर अवघड आहे आणि अन्न दे कोणी भूकच आहे. आपली अंतःकरण तिकडे गुंतलेली आणि म्हणून महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर होत नाही, तो आपल्या हृदयामध्ये स्थिर होत नाही. महाराजांना हे माहिती होतं. महाराज म्हणले जगाचं काही का असाना पण देवा तुझं हे सुंदर सावळं राजस गोंडस नागर असं रूप माझ्या अंतःकरणामध्ये राहू. आता पुढं महाराज बोलतात, हे पहिलं मत झाला. सावळे मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर राहू निरंतर हृदय माझे, ही एक महाराजांनी इच्छा देवाच्या पुढे व्यक्त केली. आणि दुसरी इच्छा अशी व्यक्त केली की बरं का तुझं गोड नाम एक माझ्या अंतःकरणामध्ये किंवा माझ्या मुखामध्ये अखंड राहू. नामाची प्रस्तावना करत असताना तुकोबाने असे केले की नाम कसं आहे बरं का, मंगळ आहे. नाम कसं आहे, मंगळ आहे. सकळ मंगळ निधी आणि श्री विठ्ठलाचे नाम आधी. नाम मंगळ आहे किंवा नाम मंगळाचे तेरे गुणे. नाम मंगळाचे तेरे मंगळ नाम आहे. जसं मंगळ आहे तसं पवित्र आहे. कौतुक वाटे झाली या वेचाचे आणि नाम मंगळाचे तेरे गुणे. म्हणजे नाम कसं आहे तर का मंगळ आहे, नाम पवित्र आहे, नाम सार आहे, सर्व साधनाचे सार आहे, सकळ शास्त्राचे सार आहे, सगळं वेदाचे सार आहे, सगळ्यात सार आहे देव. देवाचं नाम सगळ्यात सार आहे. मला नाम सार आहे, नाम चांगलं आहे. रेकॉर्डिंग चालू आहे, रेकॉर्डिंग. कोणतंच बटन दाबू नको. साऊंड पशी राहू दे. पार्वती मातेला सांगितलं. कुठला जे शंभूने धरले त्याचे उपदेशले नाम बरवे निजमानची धारे गंगोदकावणी निके आणि गोडी अमृत झाले फिके. गंगोदकावणी निके, निके म्हणजे पवित्र, गंगेपेक्षा पवित्र नाम आहे. म्हणून नामधारक किंवा नामस्मरण करणारा गंगेला सुद्धा पूज्य आहे. नाम राहतं कुठं? शंकर महाराज राम राहतो कुठं?
देव सर्वांचे अंतर्यामी आहे, व्यापक आहे देव. पंढरी क्षेत्रामध्ये बी एकदेशी आहेच, बहुदेशी आहेच. देव राहतो, व्यापक आहे देव. पण देवाचं नाम कुठं राहतं? किंवा असे भक्ताची घरी न सांगता कामी करी, किंवा तुका म्हणे वैकुंठवासी भक्तापाशी राहिला. भक्ताच्या जवळ देव आहे. तसं देवाचं नाम कुठं राहतं? देवाचं नाम राहतं जिभेमध्ये. तुकोबाराय म्हणतात का, जवळी मुखापाशी. नामाचा पत्ता सांगितला बरं का मास्तर. जवळी मुखापाशी. नाम कुठं राहते? आपल्या मुखाजवळच राहते. पत्ता त्याचा जवळ आहे, जिभेमध्ये राहते. जिभेमध्ये जवळी मुखापाशी आस्था, म्हणजे जिभेमध्ये असताना सुद्धा आस्था नेघे अहरणीशी. पण रात्रंदिवस आपण नामस्मरण करत नाही. नाम कुठं लांब आहे का? घ्यायला म्हणल्यावर जिभेतूनच नाम बाहेर पडते, पण आपली म्हणून नाम बाहेर पडत नाही. नाम हे गोड आहे महाराज. किती गोड आहे! अरे बाबा, अमृतापेक्षा गोड आहे. तुम्हाला सांगतो की अमृतापेक्षा गोड. तुकोबाराच्या गोड कीर्तनाची, गोड नामस्मरणाची कीर्ती स्वर्गापर्यंत गेली. आणि स्वर्गापर्यंत शोकाचार्याने जाऊन सांगितलं तिथं की असं असं म्हणजे जगद्गुरु तुकोबाराची कीर्ती. काय गोड कीर्तन आहे, काय गोड नामस्मरण आहे. ते अमृत म्हणलं माझ्यापेक्षा गोड. पण ते पाहण्याकरता देहूला आला अमृताचा खूप मोठा भरलेला अमृताचा खूप. आणि कीर्तनाच्या बाहेर असा उभारला अमृताचा खूप. आणि पाहिलं महाराजांचं कीर्तन होतं ते. अरे लुब्धली नादी. काय कीर्तनामध्ये महाराजांच्या बरं का, माणसं लुब्ध व्हायचे, महाराज मंत्रमुग्ध व्हायचे. आमच्या कीर्तनामध्ये झोपत्यात. अरे सगळ्यांना समाधी. लुब्धली नादी, लागली समाधी. मूळजन नरनारी लोकारी, पंडित ज्ञानी योगी मानव आहेत एकच. हे सगळा रंग बघितला कुणी? त्या अमृतानं बरं का. आणि ते माघारी कसं गेलं हे तुकोबारांनी सांगितलं. आणि महाराज म्हणतात, आविटये क्षीर हरिकथा माऊली, सेविता शेविली वैष्णवजनी, अमृत राहिले लाजोनी माघारी, येणे रशेथोरी प्रमाणाने. म्हणजे अमृत सुद्धा लाजून माघारी गेलं. इतकं कीर्तन गोड असतं, इतकं नामस्मरण गोड असतं. म्हणजे गोड नाम कसं आहे? गोड आहे. गोड सर्व भावे, आंघोळीनं तोंड धुवावे, आणि अर्थ चाळ जीवे नलगे भ्यावे सांगताना नाम गोड आहे. किंवा महाराज म्हणतात नाम गोड, नाम गोड, नाम
गोड सकळ हे रसना यरा रसा बिटे घेता गोटे अधिक हे. आता एकच प्रमाण राहिले सगळ्याच्या पाठातलं प्रमाण आहे. मास्तर म्हणा जिवे गोड तीन अक्षराचा जिवे गोड तीन अक्षराचा माझ्या मुखामध्ये सर्व काळ राहू. सर्व काळ म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ प्रातःकाळ सुकाळ दुष्काळ असुची काळ सुची काळ काळाचे लई प्रकार आहे बरं का. कुठल्याही काळामध्ये अखंड माझ्या मुखामध्ये राहू ते नाव. कारण का आणखीन पुढे काळून महाराज म्हणतात महाराज बरं का शंकर महाराज माझे मुख नामी रंगो सर्व काळ गोपाळ गोविंद गोपाळ रामकृष्ण. माझं मुख नामानं रंगवून जाऊ. माझे मुख नामी रंगो सर्व काळ गोविंद गोपाळ रामकृष्ण. तुझं नाम गोड नाम माझ्या मुखामध्ये अखंड राहू आणि जसं नाम राहू तसं तुझं सुंदर साजिर गोजिर सावळं ते रूप माझ्या अंतकरणामध्ये अखंड राहू माझ्या हृदयामध्ये अखंड राहू. पहिले चरण सावळे सुंदरा
तुझं वैकुंठ नको, तुझी रिद्धी सिद्धी नको, तुझा मोक्ष नको, तुझं ब्रह्मज्ञान नको, तुझी आत्मस्थिती नको, तुझी संपत्ती नको, तुझा ऐश्वर्य नको, तुझं काही नको. इच्छाच नाही आणि काही इच्छा आम्हा नाही चाड. काय त्याची गरज बी नाही. राज्यपटाची सुद्धा आम्हाला गरज नाही. न लगे देवा तुझी अम्मासी वैकुंठ सायुज्यता पट्ट, न लगे काही राज्यपद नको, पाताळीचं आधिपत्य नको, ब्रह्मपद नको, इंद्रपद नको, कशाची आम्हाला इच्छा नाही. हे तर पहिलेच आम्ही तुच्छ मानले. परमेष्ठी पदा तुच्छ माडी ती सर्व पहिलेच तुच्छ मानली. ती आम्हाला इच्छाच नाही त्याची. आणि कशाची इच्छा नाही, फक्त एवढीच इच्छा आहे. कोणती? तुझं रूप सावळं सुंदर गोजिर साजिर श्यामरंगाचं ते रूप माझ्या हृदयामध्ये अखंड राहो आणि तुझं गोड नाम बरं का माझ्या मुखामध्ये अखंड राहो किंवा माझं मुख नामानं रंगून जावं. आणि काय कशाचीही दुसरी इच्छा मला नाही, कशाचीच नाही. हे लोकातल्या सुखाची नाही आणि परलोकातल्या सुद्धा सुखाची इच्छा मला नाही. फक्त काय तुझं गुण नाम माझ्या मुखामध्ये अखंड राहो किंवा तुझं नामानं तुझे नामानं माझं मुख सर्व काळ रंगून जावं. नामाचा पत्ता मी दादा सांगितला तुम्हाला. देवाचा पत्ता सांगितला. देव कुठं असतो? भक्ताच्या जवळ असतो. अशी भक्ताची घरी किंवा तुका म्हणे वैकुंठवासी भक्तापाशी राहिला बरं का. तुका म्हणे जेथे वशे भक्त राव तेथे नांदे देव संदेव नाही, संशयच नाही, तर देव असतो. देवाचा पत्ता तुम्हाला सांगितला. तसा नामाचा मी पत्ता मी सांगितला. नाम कुठे आहे? जिभेमध्ये बसले. नाम कुठे आहे? जवळी मुखापाशी असताना घे अहर्निशी. जवळी मुखापाशी काय आहे?
कोणाचा पत्ता सांगितलाय आपल्या मुखाच्या जवळ पत्ता सांगितला जिभेचा तोंडाच्या जवळ आणि त्या जिभेमध्ये नाम बसलेलं आहे आपल्या चिप मध्ये मोबाईलच्या चिप मध्ये किती काय काय बसते बरं का नाही म्हणलं तरी का नाही 36-30-40 कीर्तन त्या जिप मध्ये बसतात मोबाईल मध्ये ह्याच्यात किती बसले कोणाला माहिती या जिभेमध्ये किती बसले ती किती बसले आणि म्हणून मला एकच सांगायचंय जिभेचा पत्ता आपलं नामाचा पत्ता सांगितला जिभेमध्ये नाम आहे बरं का मग घ्यायला कशाला आळस करायची होय आळस इथे आळस जेने केला तो सर्वस्वी जाणं नागवला तिथं हातीचा परमार्थ गेला आणि आवर्ती पडाला बहुचक्री किंवा आळसाची झाडी तुका म्हणे बहु नाडी आळस करू नका एक वेळ प्रेमानं विठ्ठलाचं भजन करा आणि अवघ्या 15-20 मिनिटांमध्ये आपल्याला सेवा पूर्ण करायची विठ्ठल विठ्ठल
काही इच्छा आम्हा नाही अनेक 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 काही इच्छा आम्हा नाही तुझे नाम पांडुरंग तुझे नाम पांडुरंग अनेक काही इच्छा आम्हा नाही 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 तुझे नाम पांडुरंग तुझे नाम पांडुरंग अनेक काही इच्छा आम्हा नाही अनेक काही इच्छा आम्हा नाही तुझे नाम पांडुरंग तुझे पांडुरंग अनेक काही इच्छा आम्हा नाही अनेक काही इच्छा मनाची चाड तुझे नाम गोड पांडुरंगा तेवढं माझ्या मुखामध्ये राहू दे. आणि तिसऱ्या शहरामध्ये महाराज सांगतात खरं म्हणलं तर आमच्या पिठामाईला जाऊन नेमकं किती वर्ष झालं मला माहिती नाही, पण कमीत कमी 6-7 वर्ष झालं असं माईला जाऊन. माईनं वैकुंठ गमन केलं आणि त्याच्या अगोदर अभिगमन केलंय. असे 2 गमन आहेत, वैकुंठ गमन आणि अभिगमन. अभिगमन केल्याशिवाय वैकुंठ गमन नाही. आणि शुकाचार्यांनी परीक्षित राजाला सांगितलं बरं का शंकर महाराज, धन्य कुळ धन्य जन्म ज्याशी पंढरीचा नेम चित्ती अखंड विठ्ठल प्रेम धन्य जन्म तयाचा. आणि त्याशी अंती वैकुंठ प्राप्ती, त्याच्या खालचं चरण आहे, त्याशी अंती वैकुंठ प्राप्ती आयुष्य शुके सांगितले परीक्षिती. आणि जे नामस्मरण करीती ते पावती वैकुंठ असं महाराजांनी वर्णन केलं. ज्ञानोबारांचा अभंग आहे म्हणतात, कल्पना वृक्षाशी देखील चिंतामणीस चिंतिले कामधेनुसी अपेक्षिले जिन्या जिमिले त्याचे हरिरूप पंढरी. त्या अभंगामधले हे प्रमाण आहे. तर पहिलं वैकुंठ गमन झालं, 6-7 वर्ष झालं, पण त्याच्या अगोदर अभिगमन केलं. अभिगमन म्हणजे काय बरं का, पंढरीची वारी, कथाश्रवण. वारीला गेल्यानंतर माईने बऱ्याच प्रदक्षिणा केल्या बरं का. जेव्हा पुन्हा पुन्हा थकल्यानंतर मग प्रदक्षिणा बंद केल्या, पण बसून मठामध्ये ते चिंतन ऐकायच्या, कीर्तन ऐकायच्या.
नामस्मरण, बुद्धी परस्पर, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वारकरीची सेवा केली. नामकीर्तन, संतांचे पूजन आणि घाले लोटांगण महाद्वारी याला म्हणायचं अभिमुख. नामस्मरण करणं, कीर्तन ऐकणं, वारी करणं, देवाच्या सेवेची, म्हणजे याच्याकरता बरं का शास्त्रामध्ये असं सांगितलं मास्तर की पहिला संसार जाळावा. तुकोबारांनी संसार जाळला का नाही? जाळून संसार बैसवला अंगणी. पण ती कोणता संसार जाळला? ही भांड्या कुंड्याचा लेकरा बाळाचा नाही महाराज, त्याच्यात महाराज होतेच ना. संसार कोणता जाळला? आतमध्ये दोन संसार बसलेले आहेत, एक वासनारूपी संसार आणि एक विकाररूपी संसार. हे संसार महाराजांनी जाळले. कैसा वासनेचा संसार नवलायकी धनुर्धरा, कैसा वासनेचा संसार देहा होऊन येते उजगारा परिसुखी. म्हणजे वासनारूपी संसार आणि विकाररूपी संसार जाळला आणि मग महाराजांनी अभिगमन केलं तुकोबारांनी. कुठं? मग देवाकडे तोंड केलं. संसार जाळा पण अभिगमन. तसं ते संसारामध्ये राहून सुद्धा माईने अभिगमन केलेलं आहे, देवाची सेवा केलेली आणि मग वैकुंठास प्राप्त झालेलं आहे. बरं, अभिगमन कुणी नाही केलं? राजा अंबरीशाने केलं नाही. राजा अंबरीश एकादशीचं व्रत कडक करायचा का नाही? सूर्योदयाला द्वादशी सोडायचा का नाही? भगवान परमात्म्याची रात्रभर सेवा करायचा, नामस्मरण करायचा, हरिकीर्तन करायचा. कोण? अंबरीश राजा. पण ज्यावेळेस त्याला वैकुंठाला घेऊन चालले विष्णू लोकाला, विष्णूचे दूत, प्रत्यक्ष विष्णूही बरोबर होते. अंबरीश राजांनी एकच मागितलं, देवा जन्मोजन्मी मला हीच सेवा घेतली पाहिजे. तेव्हा मागितले ते. पण त्याच्यानंतर पुढला जन्म मिळाला भक्त प्रल्हादाचा. त्याही अवतारामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण बरं का भक्त प्रल्हादानं बंदच केलं नाही. शास्त्रामध्ये असं सांगितलंय की बहुतही विघ्ने केली तयार परी काय नाही काही वाढ सांडलेला. पित्ते अशी पुत्रे केला वैराकार, प्रल्हादे असुर मारविला. बहुतही विघ्ने केली तयार परी नाही काय वाढ सांडलेला. काय वाढ म्हणजे नामस्मरण बंद केलं नाही. 11 प्रकारचे उपाय मारण्याकरता केले, नामस्मरण बंद केलं नाही. पण ज्यावेळेस भगवान परमात्मा वैशाख महिन्यामध्ये नरसिंह जयंतीला प्रगट झाले त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणाले, त्याच्याकरताच प्रगट झाले, भक्ताकरता प्रगट. कारण का? सर्वस्वी उदार भक्ता लागी प्रगटे. देव भक्ताकरता प्रगट होतो. आणि मग प्रगट झाल्यानंतर हिरण्यकश्यपूचा वध केला आणि मग भक्त प्रल्हादाला जवळ घेतलं, कडेवर घेतलं. त्याचे प्रमाण ज्ञानोबाने दिलेलं आहे. नाम प्रल्हाद उच्चारी त्या सोडवी नरे, उचलून घेतला कडेवरी आणि भक्त सुखी निवाला. त्याला कडेवर उचलून घेतलं भक्त प्रल्हादाने, पाठीवर हात करून विचारलं भक्ताला, प्रल्हादा तुला काय आवडते? भक्त प्रल्हादानं दुसरं काही मागितलं नाही, जन्मोजन्मीची सेवा मागितली. तसा पुढला अवतार अंगदाचा तेच मागितलं. त्याच्या पुढचा अवतार उद्धवाचा, तुकोबारांनी तेच मागितलं. त्याच्या पुढचा अवतार नामदेव महाराजांचा. नामदेव महाराज म्हणजे नामा म्हणे मी नेगे मुक्ती, मज तुझ्या चरणी आरती, विठ्ठल नामे करीन कीर्ती, नित्य काळ जीवनमुक्त. म्हणजे समाधीतलं प्रमाण आहे ते. मलाही मुक्ती नको, वैकुंठ नको, काही नको, मला फक्त तुझी सेवा पाहिजे. आणि सेवा पाहिजे म्हणून बरं का नामदेवरायाचा पुढचा अवतार असणारा जगद्गुरु तुकोबार आहे. जे मागितलं, मागच्या अवतारामध्ये जे मागितलं, तुकोबारे म्हणतात तू जरा ध्यानात ठेव ना देवा, आम्ही तुझे दास, आमुचा तू ऋणी. चालत तू ऋणी आली मागे. म्हणजे काही 1 महिन्यात चालत आलेलं नाही किंवा 6 महिन्यात चालत आले नाही, एका जन्मात चालत आले नाही, अनेक अवतारामध्ये असं चालत आले. आम्ही तुझे दासच आहोत आणि आम्ही तुला ऋणीच केलं आणि तू आमचा ऋणीच आहेस बरं का. मग जन्मोजन्मी आम्ही तुला हेच मागितलंय, आम्ही तुझे दास, आमचा तो ऋणी, चालत ऋणी आले मागे. तर मग प्रत्येक अवतारामध्ये प्रत्येक जन्मामध्ये आम्ही तुला हेच मागितले आणि आताही काय करलं, आम्ही तेच मागायलो ना तिसऱ्या चरणामध्ये. जन्मी ऐसे मागितले तुझा, जन्मी ऐसे मागितले तुझा,
मागितले तूच आणि आम्हाशी ते सहज दे म्हणतात. सहज म्हणजे सहज म्हणल्या शब्द घातल्यानंतर देवाचा स्वभाव कसा असतो? चिकट. सहज दे म्हणतात महाराज. उदाराची काय उद्धाराची का? उद्धाराची काय उद्धाराची का? उद्धार कर बाबा. उद्धार कशाला सांगतो? उद्या यान, परवा यान, तेव्हा यान, 15 दिवसांनी यान, पुढच्या वारीला यान. उशीर करू नको. सहज घेऊन टाक. आम्हाची ते सहज. तरी ते बोलतच नाही बरं का. तुकोबारा म्हणजे गिळोनी या मूग कैसा बसलासी बघ. आई बगड्यासारखा काय बसला गिळून उग. काहीतरी बोल ना. माझे मज नारायणा आणि देता कार्य नाही म्हणा. तुझ्या मनात काहीच नाही माझं द्यायचं. माझं माझं देऊन टाकणार. कारण सेवा माझी आहे. नाम तुझं आहे. सेवा मी केलेली आहे. माझी सेवा आहे. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा. माझ्या बाबाची मिराशी ती दे ना. मग माझ्याकडे सहज देऊन टाकणार. प्रत्येक जन्मामध्ये जे आम्ही मागितले ते तू आम्हाला सहज देऊन टाक. जन्मशी मागितले तुझं आम्हाशी ते सहज द्यावे आता. पुन्हा महाराजांनी देवाला झाडावर चढवलं. तू का म्हणे तुझं आयुष्याची दयाळ. तुझ्यासारखा दयाळू मायाळू त्रिकोणात कुठं खंडून पाहिलं तरी मिळणार नाही. पाहायला भेटणार नाही आणि मिळणारही नाही महाराज. कारण का महाराज म्हणजे तू दयाळू इतका आहेस. माझा सांभाळ नाही करत. 3 वर्ष सतत दुष्काळ पडला. कुणी सांभाळ केला? जगाचा कोण सांभाळ करतो? तूच करतो ना. उचितो जगाशी हे कला तो कार्य नाटाविषयी म्हणजे जगाचं पालन पोषण करतो. माझंही बात तुका महाराज म्हणतात देव दयाळ देव दयाळ करी तुकियाचा सांभाळ. म्हणजे माझा सांभाळ केला याचा अर्थ तू दयाळू आहेस. तू का म्हणे तुझं आयुष्याची दयाळ. आम्हाला मला कुठं पाहायला मिळालाच नाही आणि भेटलाही नाही. ते शेवटच्या चरणामध्ये म्हणतो तू का म्हणे तुझा
पांडुरंगा तुझे नाम गोड तुझे नाम गोड तुका म्हणे तुझे ऐसे जिदयाण तुका म्हणे तुझं ऐसे जिदयाण तुझं ऐसे जिदयाण तुका म्हणे तुझं
सकळ नाही आम्हा धुंडिता सकळ नाही आम्हा अनिक काही इच्छा आम्हा नाही काळ अनिक काही इच्छा आम्हा नाही चाड तुका म्हणे तू ऐसे जे तुका म्हणे सकळ नाही आम्हा धुंडीचा सकळ नाही आम्हा धुंडीचा सकळ नाही आम्हा नाही आम्हा नाही आम्हा धुंडीचा सकळ नाही आम्हा अनिक काही इच्छा आम्हा नाही दाड अनिक काही इच्छा आम्हा नाही दाड धुंडीचा सकळ नाही आम्हा धुंडीता सकळ नाही आम्हा नाही आम्हा नाही आम्हा धुंडीता सकळ नाही आम्हा नाही आम्हा नाही आम्हा धुंडीता सकळ नाही आम्हा धुंडीता सकळ नाही आम्हा अनिक काही इच्छा आम्हा नाही अनिक काही इच्छा आम्हा नाही बोल जय Hare